आपल्या समोर कविवर्य विद्याधरजी यांनी लिहिलेली एक 8-10 गाणी गाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सर्वप्रथम मला भावणारी आणि माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मी लावलेली चाल, त्या चालीत गाण्याचा प्रयत्न करते. नमस्कार रसिक हो, आपण स्त्री मनाची स्पंदने या सुश्राव्य मैफिलीतील गाणी आता ऐकणार आहोत. मराठीमध्ये स्त्री मनाची स्पंदनं टिपणारे पुरुष कवी तसे फारसे कमी आहेत. मनमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे किंवा मेहंदीच्या पानावर अशी तरल गीतं लिहिणारे सुरेश भट यांची आठवणच प्रकर्षाने होते आहे विद्याधरजींची गीते ऐकताना. ही गीते, ह्या कविता आपल्याला गीतांच्या रूपानं ह्या ठिकाणी साकारवणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. पहिलं गीत आहे, तुझ्या सौष्ठवाचे गुमारे किती, इथे आरशाला शहारे किती. स्त्री सौंदर्याचं नितळ वर्णन करणारं हे गीत असून त्यामध्ये सौंदर्यातली उत्कृष्टता आणि उत्तमता निहाळून ती शब्दबद्ध करण्याचा एक सुंदर प्रयत्न विद्याधरजींनी केला आहे. घने केस सारे हसू झाकणारे, घने केस सारे हसू झाकणारे, तीळ अग्रभागी पहारे किती, अशी सुंदर स्त्रीची सुंदर मनमोहक नजाकत त्यांनी आपल्या साध्या शब्दात टिपली आहे. हे गीत सादर करतात ज्योती गोराणे. तुझ्या सौष्ठवाचे तुझ्या सौष्ठवाचे तुझ्या सौष्ठवाचे तुझ्या सौष्ठवाचे तुझ्या सौष्ठवाचे घुमारी किती, इथे आरशाला शहारे किती. तुझ्या सौष्ठवाचे घुमारी किती, इथे आरशाला शहारे किती. तुझ्या सौष्ठवाचे
सुरेल गायकीनं या गाण्याचं सौष्ठव ज्योतिताईंनी निश्चित खुलवलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिक हो, यानंतरचं दुसरं गीत आहे असतेस घरी तू जेव्हा घर आनंदाने फुलते. कवीच्या मनातील ती प्रेयसी, पत्नी, सहचारिणी, अर्धांगिनी जेव्हा घरी असते, तिचा रोमहर्षक वावर, चित्तवेधक लगबग आणि ती अवतीभोवती असताना तिचे प्रेममय निरीक्षण करताना कवीला सुचलेल्या ओळी या गीतात आहेत. हा आशय भरलेल्या गीतात कवी असं म्हणतो, सुस्नात होऊनी जेव्हा गजरा माळून येते, मी मागे मागे फिरतो तू जेथे जेथे जाते. आयुष्य एवढे गेले आकर्षण नाही सरले, वाटते काम सोडूनी लिपटावे तव पदरासी. अशा तिच्या सोबतीतील तरल भाव पालवी या गीतात त्यांनी समर्थपणे व्यक्त केले आहे. ऐकूया हे गीत ज्योती गराणे यांच्याकडून. हॅलो, आवाज व्यवस्थित येतो ना सर्वांना? आता हे आनंदाचं गीत आहे. अशाच धाटणीचं सलीलजींचं आहे, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो. पण ती घरी असल्यावर काय होतं ते विद्याधरजींनी खूप छान लिहिलंय आणि त्याला मी माझ्या बुद्धीच्या कुवतेप्रमाणे चाल लावली, तर ते गाण्याचा प्रयत्न करते.
कैसे हसते तुले मन हरी तान जुले मन मोहक अभिनिवेश पडतो प्रेमात रोज हसतेस घरी तुझे घर आनंदाने फुलते हसतेस घरी तू जेव्हा असं काहींनाच वाटतं, फार कमी लोकांना, म्हणजे कमी नवऱ्यांना असं वाटतं पदर लिपून राहावं वगैरे वगैरे. पदर तर सोडा, पण बाई पण नको वाटते घरात. असो, केवढं रोमॅन्टिक आहे नाही, क्या बात आहे. आयुष्य हे भरून आकर्षण नाही सरले वाटते काम सोडून वाटते काम सोडून पदराशी लिपटावे असतेस घरी तू जेव्हा असतेस घरी तू जेव्हा जाणीव मनाला होते असतेस घरी तू जेव्हा जाणीव मनाला होते ऋण देऊन आनंदाचे ऋण देऊन आनंदाचे श्रीमंत मला तुझे असतेस घरी तू जेव्हा असतेस घरी तू जेव्हा घर आनंदाने फुलते दरवळते घर स्नेहाने मन माझे गाते गाणे असतेस घरी तू जेव्हा असतेस घरी तू जेव्हा असतेस घरी तू जेव्हा. इतके सुंदर शब्द आहेत या गाण्याचे. हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक तिला घरात राहावंसं वाटेल आणि वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यादर्शननं वाटतं की तिच्या अवतीभोवती राहावं असं समस्त नवरे मंडळींना वाटेल अशी आपण आशा करूयात. खूप सुंदर गाणं ज्योतिताईंनी सादर केलं. यानंतर आपण रसिक जन हो पुढील गीताकडे वळतोय. जी दिवसाच्या गर्दीत अन रात्रीच्या एकांतात जी दिवसाच्या गर्दीत अन रात्रीच्या एकांतात अस्पष्टन प्रतिमा झाली ती माझी आई गेली. प्रेम भावनांनी ओथंबलेल्या या पहिल्या गीतानंतर आपण ह्या वेगळ्या भावनेच्या एका विरह गीताकडे जात आहोत. अर्थात हे गीत आहे, मी मगाशी म्हटलं तसं आईविषयीचं. आपण कितीही मोठे झालो रसिक हो, अगदी यशाच्या अश्वावर स्वार होऊन ध्येयाच्या प्रदेशात स्वकर्तृत्वाची यशाची मोहर उमटवली.
दुनियेची कितीही वाहवा मिळवली तरी आईची आठवण येताच आपण प्रत्येक जण कोकरू होऊन जातो. लहानातलं लहान मूल होऊन आईला जाऊन घट्ट बिलगावं, तिला मिठी मारावी आणि तिच्या अपार प्रेमाने स्निग्ध ममत्वानं जगाचा पार विसर पडावा असं दुनियेतल्या प्रत्येक लेकराला वाटतं. पण हीच माऊली दिवंगत झाली असेल तर तिची आठवण कसा मनीचा फेर धरून निरंतर राहते. तिच्या आठवणे व्याकुळ झालेली मनोअवस्था विद्याधर्षींनी या गीतात टिपली आहे. हे सुंदर गीत सादर करतायत निशांत खळदकर. आणि योगायोग म्हणजे उद्या मातृदिन पण आहे आणि आपापल्या आयांना हे समर्पित असं गीत निशांत सादर करतोय. त्यांनी स्वतः ते स्वरबद्ध केलंय. दिवसाच्या गीत आणि रात्रीच्या एकांतात अस्पष्ट न प्रतिमा झाली तू माझी दिवसाच्या गीत आणि रात्रीच्या एकांतात अस्पष्ट न प्रतिमा झाली ती माझी मायेली ती माझी आलेली. आकाशाच्या नेत्री ज्या संतत धारा येती ती आठवणीची गळती ती आठवणीची गळती आईची माया सरली आईची माया सरली आईची माया सरली जी दिवसाच्या गीत आणि रात्रीच्या एकांतात अस्पष्ट न प्रतिमा झाली तू माझी आईली. मोडक्या जीर्ण भरतात पाखरे चिंबळ भिजतात मोडक्या जीर्ण भरतात पाखरे चिंबळ भिजतात
आकाशी बघतात, आकाशी बघतात. जे दिवसाच्या गर्दीत आणि रात्रीच्या एकांतात अस्पष्ट प्रतिमा झाली ती माझी आई. सदैस जल मेघालो, हे सदैस जल मेघालो, 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 हे सदैस जल मेघालो. मी किती जरी डोळ्यात दाटुनी माझ्या आईची आठवण येते, आईची आठवण येते, आईची आठवण येते, आईची आठवण येते. जे दिवसाच्या गर्दीत आणि रात्रीच्या एकांतात अस्पष्ट प्रतिमा झाली ही माझी आई, ही माझी आई गेली, ही माझी आई गेली. खूप सुंदर निशांतजी. आईच्या नसण्यातली अर्थता विद्याधरजींनी जितक्या सुंदर शब्दातून व्यक्त केली आहे तितकीच अर्थता तुमच्या स्वरसाजातून तुम्ही रसिकांपुढे पेश केलीत. निशांतजींसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत रसिक हो. या गीतानंतर आपण एका वेगळ्या आशयाच्या वेगळ्या बाजाच्या गीताकडे वळत आहोत. हे गीत एका गणिकेचं मनोगत आहे. जणू आजची ही रात्र माझी या ओळीनं हे गीत सुरू होतं. गणिकेला तिच्या प्रियकराच्या भेटीची ओढ लागली आहे आणि त्या भेटीविषयीचं आर्जव व्यक्त करताना ती म्हणते, आज मी शृंगार केला या तनूचा हार केला, आज मी शृंगार केला या तनूचा हार केला, केवडा मी धीर केला, दूर तू जाऊ नको रे, दूर तू जाऊ नको रे. या गणिकेचा जो प्रियकर आहे त्याच्यासाठी मनोभावे ती तयार झाली आहे, नटली आहे, सजली आहे. प्रियकराने तिला घट्ट कवळावे, मनापासून हृदयाशी धरावे, समर्पित व्हावे, त्याच्यात गुंतून जावे, एकरूप व्हावे अशी तिची खूप तीव्र इच्छा आहे. असं माझ्यात गुंतून जाताना कुणी मला काहीही म्हटलं तरी तू मला कधीही बोल लावू नकोस. माझ्यातली सच्ची प्रेमिका तू बघ, मी तुझ्याशी मनाने एकनिष्ठ आहे. जगाने मला वाटून घेतलं असलं तरी मनाने मी बाटलेली नाही, म्हणून तू मनापासून मिलनाच्या या क्षणी मला जवळ घे अशी गणिकेची भावना या गीतात खूप छान पद्धतीने विद्याधरजी यांनी चितारली आहे. आणि हे गीत ऐकूया निशांत खळदकर यांच्याकडून.
जगाने बाटले जगाने वाटले पण ना मनाने बाटले या जगाने वाटले पण ना मनाने बाटले बेगडे अभिमान माझा बेगडे अभिमान माझा बेगडे अभिमान माझा बेगडे अभिमान माझा तू तरी तोडू नको आरती मजला उदासी रात्र सर्वे बाहुपाशी पास हा तोडू नको आसती माझी आरती रसिक हो, भूक लागली असली तरी सच्च्या कलाकाराला टाळ्यांची भूक असते. गणिकेची घरंदाज व्यथा अत्यंत सुंदर निशांची तुम्ही पेश केली, यासाठी खूप खूप आनंद आहे. आपण पुढच्या गीताकडे वळतोय. रसिक हो, सजनाला भेटण्याची आतुरता असलेली साजणी या गीतात आहे. तिचं नटणं, सजणं, मुरडणं, तिनं परिधान केलेली पैठणी, तिनं गळ्यात परिधान केलेला तणमणी, साजिरी कर्णफुले, बाजूबंद, मेखला असा दागिन्यांचा साज चढवताना तिची सजनाची ओढ आणि आसुसलेपण शिगेला पोहोचलेलं आहे. सजणीला जी साजणाला भेटण्याची ओढ जी तीव्र झाली आहे, तितकाच हा आपला साजण लहरी आहे याची तिला जाणीव आहे. त्यामुळे तो यायला उशीर झाला तर मी पाकळी पाकळी होऊन विखरून जाईल अशी ही तिला धास्ती वाटते आहे. अशा भावविभोर क्षणी ती म्हणते, हातावर मेहंदी आज किती रंगली, गालावर लाली आज कशी बहरली, गालावरची खळी तुझी आठवण करी, निष्काळजी साजण असतो कोठे तरी, सजन लहरी हे गीत सादर करतात ज्योती. खर तर हे जे गीत आहे हे लावणीच्या ढंगाने आहे आणि मग थोडंसं लावणीमध्ये जर ढोलकीचा ठसका नाही आला तर मग ती लावणी म्हणायची कशी. ही जी लावणी आहे तर हा प्रकार मी पहिल्यांदाच, म्हणजे मी तशा इतर तर ज्या रेकॉर्डिंगच्या लावण्या त्या गायलेल्या आहेत, पण हे एका कवीने लिहिलेली आणि ती स्वरबद्ध स्वतः केलेली ती गाण्याचा प्रयत्न करत आहे. बघा जमतंय का? जमलं तर नक्की टाळ्या वाजवा. हा लावणी प्रकार आहे बैठकीची लावणी. थोडा ढोलकीचा आवाज आहे.
सजन आहे त्यांच्या सर्वांसाठी ही लावणी. सजन लहरी सजन लहरी सजन लहरी सजन लहरी सजन लहरी सजन लहरी. पदरावर झळके मोठाचा तन्मनी हळूवार गुंफते कर्णफुलनी गाणी हळूवार गुंफते कर्णफुलनी गाणी हिरकणी नदी तिला गुणगुणते लाजरी. सजन लहरी सजन लहरी सजन लहरी लहरी सजन लहरी सजन लहरी सजन लहरी सजन लहरी सजन बाजू बंद शोभते निकड बाबू घरी बाजू बंद शोभते निकड बाबू घरी. मेघना दाटते नाचत कमरे बडी मेघना दाटते नाचत कमरे मनगटी वंकणी हिरकिमती साजरी उन्हती बैराई उन्हती बैराई ईशिना कातरी. सजन लहरी 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 सजली भजली भेटी आसू सरी. बघा किती सुंदर ही सजली आहे भजली आहे फक्त भेटीसाठी आसू सरी. आमच्या सजण्यासाठी जरा टाळ्या वाजवा. लहरी नाहीये अजिबात लहरी नाहीये खूप सेन्सिअर. सजली भजली भेटी आसू सरी सजली भजली भेटी आसू सरी.
धन्यवाद. सजण लहरीतले शब्द तर उत्तमच आहेत, पण ज्योतिताई तुमच्या त्याच्यातल्या स्वर लहरींमध्ये यथेच्छ डुंबत राहावं आणि मग्न व्हावं अशी तुमची गायकी होती. ज्योतिताईंसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत रसिक हो. धन्यवाद. मी अगदी थोडक्यात आपण भैरवी घेतोय. थँक्यू सो मच. सर्व कलाकारांचा परिचय करून देते 1-2 मिनिटांमध्ये आणि लगेचच आपण भैरवी घेतोय. काय वेळेमध्ये बोललेलं पण चांगलं आणि वेळेमध्ये गायलेलं पण चांगलं. आता मग इथे पुणेकर आहेत सगळे, तर त्याचं भान मला आहे. असो, यानंतर भैरवी आणि अगदी 2च आंतरी भैरवीचे होतील. तर हे संपूर्ण जे स्वरबद्ध तालबद्ध केलं ते आम्ही दोघा पती पत्नीने. तर सर्व कार्यक्रमाचं संगीत संयोजन ज्यांनी केले ते श्यामजी गोराने, तबल्यावरती जे आहेत ते. ढोलकीच्या साथीला जी आहे ती लक्ष्मी कुडाळकर. तसेच हार्मोनियमची उत्तम साथ आमचे तुषारजी केळकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तसेच कीबोर्डच्या साथीला जे आहे ते हर्षवर्धन मोरे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ॲक्टोपॅडची साथ संगत जे करतात ते सचिनजी खंडागळे. आणि निशांतचं तुम्ही गाणं ऐकलं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि ही सर्व आम्ही गाणी गायलीत, ह्या ज्यांची गीतं आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सर्वांनी त्यांना सांगायचंय चांगलं गायलंय म्हणून या ग्रुपने काय. आणि ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर, मार्मिक आणि थोडंसं निवेदन. काय होतं, निवेदक खूप बोलणार असला की कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ होतो, तर तशा नाहीयेत, म्हणून जोरदार टाळ्या. जेवढं पाहिजे तेवढंच. तर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्याधरजी आणि आमचे संदीपजी जगताप यांनी मला इकडे आमंत्रित केलं, आमच्या सर्व टीमला. आणि त्यांच्या माध्यमातून का होईना पण मी स्वरबद्ध करायला लागले, म्हणजे संगीतकार म्हणून पुढे लेबल लागेल आता थोड्या दिवसात, असं म्हणायला हरकत नाही. तर भाऊजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. संदीप भाऊजी, थँक्यू सो मच, तुम्ही मला इकडे बोलवलं. आणि एकदा साऊंडसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे, वा वा, नावच अभंग आहे. क्या बात. ज्योतिताई, ज्यांच्या आयुष्यात तबला वादक म्हणून आणि साथीदार म्हणून श्यामजी आहेत, त्यांच्या आयुष्यातली श्याम रंगीन होणार यात काही वाद नाही. जशी तुमच्या आयुष्यातली आहे तशी आज आमच्या आयुष्यातली तुमच्यामुळे झाली. शेवटच्या भैरवीकडे जात असताना अजून आहे का वेळ, म्हणजे ऐकू शकता की तुम्ही, नाहीतर मग भैरवी घ्यायला कसं चालेल? ओके. एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी. शेवटचं गाणं ही भैरवी झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये या सभागृहातील लाईट बंद करण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेच सभागृह बंद होतं, त्यामुळे आपापल्या वस्तू आठवणीनं सोबत घेऊन बाहेर पडा. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था याच इमारतीच्या 8व्या मजल्यावर आहे. जे काही ज्येष्ठ नागरिक इथे आहेत त्यांनी तळमजल्यावर असलेल्या उद्वाहनाने लिफ्टने वर 8व्या मजल्यावर जायचं आहे. आणि जी तरुण मंडळी आहेत त्यांनी 1ल्या मजल्यावर पण लिफ्ट आहे, त्यानं 8व्या मजल्यावर जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. या सुंदर प्रकाशन सोहळा आणि सुंदर गाण्याच्या मैफिलीची सांगता आपण करत आहोत. शेवटच्या या क्षणाला काय घेऊन जायचे, वेळ थोडा राहिला यादी कराया पाहिजे, या भैरवीने करणार आहोत. रसिक श्रोते हो, आपलं आयुष्य ही एक विविध भावभावना
नानारंगी अनुभव, सुखदुःख, बरे वाईट, छोटे मोठे प्रसंग, उत्सव, यश, अपयश, कर्तबगारी यांची एक जत्राच असते जणू. जत्रेची तयारी करत असताना छान वाटतं, पण जत्रेतून जत्रेकरी घराकडे परतू लागले की दुकाने शांत होतात, रस्त्यावरची रहदारी थंडावते आणि आपलाही उत्साह मावळू लागतो. जत्रेतले पाळणे झोके उदास होतात. अशा क्षणी जत्रा संपल्याची जाणीव होते आणि मनात काहूर पेटते. अशीच जाणीव जेव्हा आपलं आयुष्य संपत येतं त्या क्षणी होते. काय करायचं राहिलं, काय करायला हवं, काय सोबत घेऊन जाणार आहोत, आपला जीव कुठे कुठे गुंतला आहे, मैत्रीची श्रीमंती सोडवत नाही, हा सगळा चापट आपल्या अंतचक्षुपुढे साकारतो आणि प्रियजनांना सोडून जाताना कसं पुढे जायचं या भावनेने हृदयात कालवाकालव होते. या सगळ्या भावना टिपणारी ही भैरवी आहे. गाऊया, ऐकूयात ज्योतिताईंच्या स्वरात. धन्यवाद. थोडा
जाताना तृप्त होऊन जायचे, जगण्याची सार्थकता वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. बहारदार भैरवीसाठी गाणाऱ्या ज्योतिताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या सर्व साजिंत्यांसाठी. रसिक श्रोते हो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवेदनाची जबाबदारी फडणवीस कुटुंबियांनी माझ्यावर दिली. या निवेदनाच्या वाटेवर आपण सारेजण माझ्या शब्दांचे पांथस्थ झालात, यासाठी मी आपल्या सगळ्यांची कायम ऋणी आहे. पुन्हा अवश्य भेटू. नवी गाणी, नवी गीतं, नव्या उर्मी आणि नव्या आशयाच्या, नव्या प्रतिभेच्या वळणावर. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते.